भाजप काचेच्या घरात राहत नाही, सर्व प्रकारच्या परवानग्या घेत जागा मिळवली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. खासदार विशाल पाटलांमध्ये जातीय वादाचा किडा, हा किडा ठेचावा लागेल. आमदार गोपीचंद पडळकरांची खासदार विशाल पाटलांवर जोरदार टीका. भंडाऱ्यात भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये राजीनामा सत्र, आगामी निवडणुकीच्या आधी समीकरणं बदलण्याची चिन्ह. अमरावती जिल्हा परिषद निवडणुकीचं राजकीय वातावरण तापलं, जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार, बळवंत वानखडेंचं वक्तव्य. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी नाशकात वैद्यकीय संघटना आक्रमक, काळ्या फिती बांधून केलं निषेध आंदोलन, कुटुंबामधल्या व्यक्तीला नोकरी देण्याची केली मागणी. कोल्हापूर जिल्ह्यातला उसाचा गाळप हंगाम लांबणीवर, अवकाळी पावसामुळे 20 ते 25 दिवस हंगाम लांबण्याची शक्यता. भिवंडीमधील शेकडो एकर भात शेती पाण्याखाली, सततच्या पावसामुळे हाताशी आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान. जालन्यामध्ये मोकाट श्वानांच्या बंदोबस्तासाठी रास्ता रोको, मोकाट श्वानांच्या हल्ल्यांमुळे नागरिक त्रस्त. संगमनेरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, शेतात रस्ता नसल्यानं उचललं टोकाचं पाऊल. योगेश पोकळे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.